हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मसिस्टच्या वॅकन्सी आलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सी येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे मित्रांनो, अशा स्टुडंटला जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं. आणि मित्रांनो, फार्मा कोव्हिजिलन्स साठी चांगल्या कंपनीमध्ये रेफरन्स पण प्रोव्हाइड केला जातो. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो, जे स्टुडंट फायनल इयरला आहेत त्यांच्यासाठी जर एकदम बेस्ट फार्मा कोव्हिजिलन्सचा कोर्स आपला असणार आहे. त्याचबरोबर जे स्टुडंट पास आउट पण झालेले आहेत पण ज्यांना फार्मा कोव्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचा आहे, अशा स्टुडंटने मित्रांनो जो डिस्क्रिप्शन मध्ये जो हा नंबर दिलाय यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल तुम्ही करू शकता आणि इन्क्वायरी करू शकता. तर मित्रांनो, आपल्या आता मेन मुद्द्याकडे वळू. इथे तुम्ही बघू शकता ही कोणती साईट आहे, नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र शासन. तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे काही वॅकन्सी सांगतो त्याच्यामध्ये सर्व ऑफिशियल साईटवर जे नोटिफिकेशन आलेले असतात तेच दाखवतो. तर मित्रांनो, नॅशनल हेल्थ मिशनच्या अंडर फार्मसीचं वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, या साईटवर आल्याच्या नंतर भरती या सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथे सेकंड नंबरला नोटिफिकेशन दिसणार आहे. इथे तुम्ही बघू शकता, राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान अंतर्गत बाह्य मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदाची पद भरती जाहिरात. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण हे डाउनलोड करून बघणार आहेत. इथे तुम्ही बघू शकता स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय आहे, 9 एप्रिल 2025. मित्रांनो, ऑलरेडी ह्याचं अप्लिकेशन स्टार्ट डेट झालेलं आहे. आणि मित्रांनो, एंड डेट ऑफ अप्लिकेशन तुम्ही बघू शकता ती किती असणार आहे, 25 एप्रिल 2025. तर मित्रांनो, या डेटच्या आधी तुम्हाला जर या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर अप्लिकेशन करावं लागेल. तर मित्रांनो, हे पीडीएफ डाउनलोड करून आपण डिटेलमध्ये बघणार आहेत. यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती असणार आहेत, कोणते कोणते स्टुडंट इलिजिबल आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो अदर पण खूप सारे पोस्ट असणार आहेत, पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त फार्मसीच्या ज्या वॅकन्सीज असतात त्याच डिस्कस करतो. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 9 नंबरला दिले औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट. तर मित्रांनो, इथे टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सी ह्या फक्त 2 वॅकन्सी इथे असणार आहेत. आणि मित्रांनो, इथे बघू शकता एक आहे अजासाठी एक असणार आहे आणि अजसाठी एक. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्याच्यासाठी क्वालिफाय होत असाल तर एज्युकेशनल क्रायटेरिया इथे बघणं खूप महत्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचा डिप्लोमा झाला असेल, डी फार्मसी झालेला असेल किंवा बी फार्मसी झालेला असेल तर तुम्ही इथे इलिजिबल असणार आहेत. प्लस तुमचं जे फार्मसी काउन्सिलिंगचं पीसीआयचं रजिस्ट्रेशन आहे ते रिक्वायर्ड असेल. प्लस मित्रांनो, प्रेफर्ड क्वालिफिकेशन मध्ये 1 इयरचं एक्सपिरियन्स. आणि मित्रांनो, जे अदर कॅम्प्युटर सिस्टीम एक्सेल आहे जसं मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड आहे तर ह्यांचं नॉलेज असेल तर इथे बेटर असणार आहे. आणि मित्रांनो, तुमचं फक्त डिप्लोमा आणि डिग्री झालेलं असेल तरी तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. आणि मित्रांनो, इथे एज क्रायटेरिया 65 इयरचं एज आहे. आणि मित्रांनो, तुमची जी सॅलरी असणार आहे इथे 17,000 सॅलरी तुमची असणार आहे. आणि मित्रांनो, हे जे वॅकन्सीज आहेत ना, ह्या परमनंट वॅकन्सी नसणार आहेत, ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वॅकन्सी असणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर कसं अप्लिकेशन करू शकता, तर ह्याच्यासाठी मित्रांनो 150 रुपये फीस ही असणार आहे. तर ती फीस पण तुम्हाला इथे पे करावी लागेल. आणि मित्रांनो, तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट सोबतच तुम्हाला इथे अप्लिकेशन फॉर्म जे गुगल फॉर्म दिलेले या नोटिफिकेशन मध्ये ते फिल करावं लागेल. आणि ते फिल करायच्या नंतर तुमचा जे अप्लिकेशन आहे या मेन्शन केलेल्या ऍड्रेस वरती तुम्हाला नेऊन जमा करावं लागेल. ह्याच्यासाठी डेट जी दिलेली आहे ती 11 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचं अप्लिकेशन करू शकता इथे मेन्शन केलेल्या ऍड्रेस वरती. तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या इन्फॉर्मेशन आहेत. तर तुम्ही अप्लाय करण्याच्या आधी ह्या इन्फॉर्मेशनला व्यवस्थित रीड करा. आणि मित्रांनो, तुमचं जे सिलेक्शन असणार आहे याच्यासाठी कोणतीही एक्झाम होणार नाहीये. तुमचे जे फायनल इयरला मार्क असणार आहेत त्या मार्क वरती, त्याच्यानंतर तुमच्या हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन वरती आणि तुमच्या एक्सपिरियन्स वरती मित्रांनो याच्यामध्ये मार्क गुण तुम्हाला तिथे भेटणार आहेत. तर तुम्हाला ज्याला सर्वात जास्त गुण भेटतील अशा 2 कॅन्डिडेटला इथे मित्रांनो फार्मासिस्ट पोस्टसाठी सिलेक्ट केला जाणार आहे. तर मित्रांनो, ही नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे.
तर तिथून तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीड करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटनी मला मित्रांनो कॉन्टॅक्ट करायचंय. फायनल इयरच्या स्टुडंटसाठी तर एकदम बेस्ट राहणार आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. आणि काही डाऊट असेल तर कमेंट करू शकता किंवा व्हॉट्सअपवर पण मेसेज करू शकता. थँक्यू.